अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचं समोर येतात नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे ऍक्शन मोडवर आले आहेत. बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सध्या केली जाते. नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत. शहरामध्ये झोपड्या, अनधिकृत बांधकामांमध्ये बांगलादेशींना आश्रय मिळत असल्याचं चित्र पोलिसांच्या कारवायांमधून समोर येत आहे. बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड वापरलं जात आहे. तसेच महिनाभरामध्ये 125 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 300 जणांची कागदपत्र तपासण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय. त्यामुळे कागदपत्र बनावट आढळून आली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत तब्बल 50 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बांगलादेशीचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये दिसून येते. किती कारवाई केलेली आहे, काय काय कारवाई करण्याचं आपण ॲक्शन मोडवर आहात? आपल्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये साधारणतः 21 डिसेंबरपासून महिन्याभरामध्ये आपल्याकडे साधारणतः 1000 इल्लीगल राहणारे असे संशयित बांगलादेशींना आपण व्हेरीफाय केलेलं आहे. त्यापैकी 125 लोक ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळालेले नाही आहेत त्यांना आपण 51 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त 300 साधारणतः लोकांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते संशयास्पद वाटल्यामुळे आपण त्यांनी जो मूळ जिल्हा क्लेम केलेला आहे, मोस्टली पश्चिम बंगालमधलेच जिल्हे क्लेम केलेले आहेत, तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत. त्यांचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स जर नेगेटिव्ह आलेत तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांनाही अरेस्ट करणार आहोत. आता ज्या झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून यांच्यावर कारवाई काय, म्हणजे काय छापे वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे? आपण अगदी दैनंदिन पद्धतीने आपण अनलाईक आफ्रिकन्स आपण नवी मुंबई एरियामध्ये जे मोठे मोठे धाडसत्र टाकले होते, 5 ते 6 धाडसत्र झाले होते 2 वर्षामध्ये, तसं न करता आपण रोज काही ना काही असं एक सातत्य मेंटेन करून ह्या इल्लीगल बांगलादेशींवर कारवाई करत आहोत.